So today I'm going to wearing this beautiful corset kurti with this denim jeans. Hi! So basically आज आहे आमच्या कॉलेजमध्ये इंजिनियर्स डे आणि इंजिनियर्स डेच्या निमित्त आमच्या सिनियर्सने आम्हाला सांगितलं की सगळे ज्युनियर्स जे फर्स्ट इयरचे आहे न्यू स्टुडंट फ्रेशर्स तर ते सगळे एकत्र येतील पार्टिसिपेट करतील म्हणजे सिंगिंग कॉम्पिटिशन किंवा अदर ॲक्टिव्हिटीज जसे की ड्रॉइंग आहे देन शायरी कॉम्पिटिशन अँड मेनी मोर थिंग्स. सो गेस्ट पण येणार आहेत बाहेरून. तर लेट्स सी की कसं होते. यू नो व्हॉट इज द बेस्ट थिंग ऑफ दिस युनिव्हर्सिटी. बरेचसे वेगवेगळ्या सिटीचे वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या सिटीचे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचे इव्हन वेगवेगळ्या रिजनचे सुद्धा लोक इथे स्टुडंट शिकायला येतात. जसं माझ्या स्वतःच्या हॉस्टेलमध्ये कोणी खानदेश, कोणी विदर्भ, कोणी मराठवाडा, इवन दो पूर्ण महाराष्ट्राचे कोणाकोणामधून मुलं स्टुडंट्स इथे शिकायला आले आहेत. सो ही थोडीशी एक वेगळी फिलिंग असते की आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मिळतं ज्यांना आपण कधी ओळखतच नाही. त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं जेवण, त्यांचं रहनसहन सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला खूप बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे इथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. सो प्रत्येक डिपार्टमेंट्सचे स्टुडंट्ससोबत इंटरॅक्शन होतं. आय एम सो प्राऊड ऑफ बिंग माय सेल्फ की मी एक अशी स्टुडंट आहे, एक अशी मुलगी आहे जी फर्स्ट एव्हर म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच इतकं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन नाही शिकले. सो आय एम द फर्स्ट वन फ्रॉम द होल ब्लड लाईन की जी मुलगी आज इतक्या दूर आली आहे शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि म्हणजे शिकण्यासाठी कदाचित असं कोणीच नसणार जी इतक्या दूर गेले. सो माझ्या आईमुळे, माझ्या दादामुळे मी आज इथेपर्यंत पोहोचू शकली आणि त्यांच्या सपोर्टनीच हे सगळं शक्य झालेलं आहे. या दॅट्स द मेन थिंग. आणि मला खूप छान वाटतं की मी आज इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीचा एक पार्ट आहे, एक स्टुडंट आहे. सो या जास्त काही बोलत नाही मी. चला आपण या ब्लॉगला सुरू करूयात अँड लेट्स गो. आमच्या हॉस्टेलची लाईट गेली आहे म्हणून तुम्हाला प्रॉपर दिसत नसणार. बट दॅट्स हाव वेअर डेनिम जीन्स आणि दिस इज शॉर्ट कुर्ती टॉप. हाय ममता. हाय. छान दिसते का तू? तुझी इयरिंग्स दाखव. वाव, सो ब्युटिफुल. हाय रिया. ही काल गावाला गेली होती बरोबर? हो. कसं वाटलं तुला घरी जाऊन? खूप छान. माइंड फ्रेश होती. आणि तुला ग? मला तर घरी जायचा प्रॉब्लेमच नाही येत कारण की मी खूप दूरची आहे. A few moments later. आमच्या युनिव्हर्सिटीच्या रस्त्यामध्ये इतके झाड आहे, मला तसं वाटते की आमचं कॉलेजच पूर्ण जंगलामध्ये आहे. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या कॉलेजमध्ये. गाईज दिस इज सर ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग, कविवर्य बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी साडी. कसं प्यासे को पाणी दिखतं आहे तसं आम्हाला आमचं कॉलेज दिखलं. अच्छा. A few moments later. हॅपी इंजिनियर्स डे. कसं वाटलं तुला? तुम्ही लोक लेट आलेत. This is my group. And she is also here. And we are participating in treasure hunt. So let's see how it goes. Bye bye. हाय हिमांगी, कसं वाटलं तुला? तू गिफ्ट जितली, प्राईज जितली, तू कसं वाटलं तुला? मस्त वाटतंय, छान वाटतंय. अजून जास्त कॉन्फिडन्स आहे पुढच्या वेळेस.
पण हारलेली, ही पण, गाईज ही पण हारली आता confidence. आणि ही पण हारलेली. गाईज आम्ही हारलो आणि हरली. मी जिंकली आणि हे लोक हारले. कोणतं काम केलं ते तू धावायचं. तिकडे वेगळं ग्रुप डिस्कशन सुरू आहे. ओ होय होय होय. झालं खूप थकलो काही आम्ही आता. पाणी पाहिजे आणि आमच्याकडचं पाणी पण खतम झालेलं आहे. खाओ माँ कसम. गाईज this team is the winner of treasure hunt. टाळ्या. गाईज हे लोक जिंकले पण feeling very very bad. आम्ही हारलो म्हणून ते जिंकले. येस. नेहा तुला बोलायचं आहे काही? इथं हे बघू आपण. एव्हरीथिंग विल बी ओके. थोडे स्किप झालेत म्हणजे मी पर्सनली ट्रेजर हंट जेव्हा आम्ही खेळत होतो तो शॉट नाही घेतलेला. सो कन्सिडर करा, पण आमचं तुम्ही थकान बघून समजू शकता की आम्ही किती थकलेलो आणि आम्ही हारलो. सो जिंकलो असतो तर काही मजा आली असती थोडी. But it's okay. It's just starting. A few moments later. सो गाईज डन फॉर द डे. खूप मजा आली आम्हाला. सगळे सिनियर्स ज्युनियर्स एकसोबत आम्ही भेटलेलो आणि मस्त ट्रेजर हंट खेळलं. ड्रॉइंग्स आणले होते काही जणांनी घरून बनवून, म्हणजे काही जणांनी ड्रॉइंग्स आणले होते बनवून. सो त्यांना गिफ्ट्स मिळाले आणि हो खूप छान वाटलं. सो धिस इज माय फर्स्ट इव्हेंट आफ्टर एंटरिंग इन द युनिव्हर्सिटी. आता पुढे बघूयात की कुठले कुठले इव्हेंट्स होतात. आणि या थँक्यू फॉर वॉचिंग. आता मी ब्लॉग एंड करते इथे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय. भेटूया लवकरच एका न्यू ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.